बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी गौप्यस्फोट केला। भाजपमधून विनोद तावडेंकडे पैसे आल्याची टीप मिळाल्याची माहिती हितेंद्र ठाकूर यांनी दिली। त्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा तोफ टाकली। भविष्यात तावडे जड जातील त्यामुळे हा कार्यक्रम करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला। भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंना हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला। विनोद तावडे अक्षरशः कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले। यावेळी पैशांची पाकिटं दाखवण्यात आली। घटनास्थळी मिळालेली 500 रुपयांच्या नोटांची बंडल कार्यकर्त्यांनी दाखवली। तर काही वेळात हितेंद्र ठाकूर घटनास्थळी पोहोचले। विनोद तावडेंकडे पैसे असल्याची टीप कुणी दिली याचा गौप्यस्फोट ठाकूरांनी केला। मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं। नाव भाजप नाही आपण बोलत होतात पण मी नाही नाव कशी सांगू मी? अहो यांचेच नेते। तरी आपण एवढं बोलतोय, डहाणूचे उमेदवार आहेत का? डहाणूचे उमेदवार आहेत का भाजपचे? ते आहेत का? किंवा मुंबईतले महाराष्ट्रातले कोण भाजपचे नेते ज्यांनी हे टीप दिली होती? अहो मुंबईचेच नेते देणार ना, पैसे आणतात ते कोणाला कळणार? खालच्या लोकांना माहिती, वरच्याच नेत्यांना। त्यांनीच मला सांगितलं का पकडा। म्हणजे भाजपच्या नेत्यांनीच भाजपच्या नेत्याची गेम केली। कार्यकर्त्यांनी याची डायरी उघड केली। त्या डायरीत कशाची नोंद होती ते आपण पाहूया। 17 नोव्हेंबरची मॉर्निंग रॅली असा उल्लेख करत कंसात नाईक मॅडम अशी नोंद करण्यात आली। त्यापुढे शिल्पा शर्मा 300, टीना जैन 300, पूर्णिमा पुजारी 300, रेणू सोळुंके 300, अश्विनी कांबळे 300 असं लिहिण्यात आलं। एका पानावर तब्बल 17 जणांची नावं आहेत। विरारमध्ये हा राजकीय गोंधळ सुरू असताना मुंबईत संजय राऊत मैदानात उतरले। या सगळ्या प्रकारानं भाजपमध्ये काही लोक आनंद व्यक्त करत असतील असा बॉम्ब संजय राऊतांनी टाकला। राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस, त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची, मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं। ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते। हितेंद्र ठाकूर आणि संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकारासाठी भाजपकडे बोट दाखवलं। त्यामुळे भाजपकडून खुलासा करण्यात आला। पैशांचं वाटप करणं भाजपची संस्कृती नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं। विनोद तावडेंनीही त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळून लावले। नालासोपारामध्ये वाड्यावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती। त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो। आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतो। तर मी म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही। तर आप्पा हितेंद्र ठाकूरजी असतील, क्षितिज असतील, तेही आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे। त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, CCTV फुटेज सगळं आहे। पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तर यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये होतं। मतदानाच्या आदल्या दिवशीच हितेंद्र ठाकूर यांनी भाजपमधून टीप मिळाल्याचा दावा केला। त्यामुळे त्याचे राजकीय परिणाम काय होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।